सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार श्रोते हो, भक्त हो, आज आपण विजयदशमीच्या निमित्तानं हे पाहणार आहोत की तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात। तुळजाभवानी ही तर पार्वतीचं प्रतिरूप आहे, प्रत्यक्ष पार्वतीचा अवतार आहे, तरीही मांसाहार का? त्याचं धार्मिक आणि पौराणिक कारण काय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्रोते हो, आपणाला माहिती आहे या चराचर पृथ्वीवरती जेव्हापासून मनुष्य प्राणी वावर करायला लागला तेव्हापासून म्हणजे कृतयुगापासून या भवानी मातेचं अस्तित्व या ठिकाणी आहे। होय, कृतयुगामध्ये या भवानी मातेनं प्रत्यक्षरित्या अवतार घेतल्याच्या आपण कथा यापूर्वी ऐकल्या आहेत। आपल्याच ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण ही कथा ऐकली असेल की माता भवानी तुळजापुरात अवतरली कशी, विस्तारित आणि संपूर्ण विधिवत शास्त्रीय माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे। तो व्हिडिओ आपण नक्की पाहावा। आणि कृतयुगामध्ये या माता भवानीला कोणत्या कारणामुळे अवतार घ्यावा लागला याची सुद्धा माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पहा। आणि आत्ता आपण पाहूया या देवीला खरंच बकऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो का, देवी ते घेते का आणि मग का दाखवतात याविषयीची माहिती आपण ऐकूया। तर थोडासा पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठी आपण कृतयुगामध्ये कर्दम नावाचे एक ऋषी होते, तपस्वी होते, अत्यंत मनापासून ते तपश्चर्या करत होते, देवाचे परम भक्त होते, थोर तपस्वी होते। आणि त्या ऋषींना एक पत्नी होती, तिचं नाव अनुमती दिसायला सुंदर होती, सुशील होती, सालस होती आणि विशेष म्हणजे पतिव्रता होती। ती पतीची सेवा करायची। आणि मग त्यांच्या लग्नानंतर काही दिवसात त्यांना एक मुलगा झाला, परंतु तो आनंद फार काळ टिकला नाही। ते मूल 6 महिन्याचं असताच्या आतच कर्दम ऋषीचा दुर्दैवी कारणानं मृत्यू झाला। त्या काळच्या प्रथेनुसार ही जी अनुमती आहे ही सती जाण्यासाठी निघाली, परंतु 6 महिन्याच्या आतील जर लहान बाळ असेल तर त्या पतिव्रतेला सती जाता येत नाही, हा एक त्या काळचा धार्मिक नियम होता। अंतविधीला आलेल्या ऋषी मुनींनी तिला अडवलं आणि सांगितलं, तुझ्या पदरी हे लहान बाळ आहे 6 महिन्याचं, तू याला सोडून सती जाऊ शकत नाही। ऋषी मुनींच्या आणि गुरुजनांच्या आज्ञेचं पालन करून अनुमतीने त्या लहान बाळाला संगोपन करण्यासाठी सुरुवात केली। तिचं ते लहान बाळ हळूहळू वाढू लागले। या अनुमतीने स्वतःची पूर्णकुटी बांधली आणि त्या ठिकाणी ती दररोज तपश्चर्या करू लागली। घनघोर तपश्चर्या तिने सुरू केली। तपश्चर्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं आणि या सती असणाऱ्या, अत्यंत सालस असणाऱ्या, सुंदर असणाऱ्या या अनुमतीवरती एकदा एका राक्षसाची नजर गेली। होय, त्या भागामध्ये एक कुकर्मा नावाचा राक्षस होता आणि या कुकर्मा राक्षसाची नजर या साध्वीवरती गेली आणि साध्वी तपश्चर्या करत असताना, घनघोर तपश्चर्यात असताना त्याने तिच्याभोवती 2-3 चक्र्या मारल्या आणि मदोन्मत होऊन त्याने तिला स्पर्श केला। ती घाबरली, किंचाळली आणि तिने देवीचा धावा केला आणि तिच्या हाकेला धावून प्रत्यक्ष कैलासातून पार्वतीने या ठिकाणी अवतार घेतला आणि एका चंडिका मातेचं रूप घेतलं, कालिका मातेचं रूप घेतलं, अत्यंत अक्राळ विक्राळ देवीचं रूप घेतलं आणि त्या कुकर्म राक्षसाला ठार मारलं आणि पृथ्वीवरचं संकट कायमचं मिटवलं। सती असणारी, तपस्वी असणारी अनुमती देवीला शरण गेली। देवीला सांगितलं, देवी तू जसं माझ्या दुःखाचं हरण केलंस, माझं ज्याप्रमाणे दुःख निरसन केलंस, तसेच इथून पुढं जे भक्त भाविक तुझी सेवा करतील त्या सर्वांच्या हाकेला धावण्यासाठी तू इथं थांब, माझी विनंती आहे तुला। आणि या पार्वतीनं या अनुमतीचं ऐकलं आणि युगेन युगे ही पार्वती रूपी ही तुळजाभवानी या ठिकाणी भक्तांच्या आशीर्वादासाठी होती। कृतयुगामध्ये अनुमतीसाठी, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रासाठी, द्वापार युगामध्ये युधिष्ठिर धर्मराजासाठी, पाची पांडवासाठी आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही देवी एक तारणहार ठरली।
एक आशीर्वाद देणारी वरदायिनी ठरली. आणि या देवीने या सर्व म्हणजे त्रेतायुग, कृतयुग, कलियुग, द्वापारयुग या सर्व युगामध्ये भक्तांना तारणहार म्हणून काम केलेलं आहे. ही भक्ताची तारणहार अशी देवी आहे. आणि अशा या देवीला आपण मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर पुढे कथा अशी झाली की या पृथ्वीवरती युगानयुगे देवी उभी असल्यामुळे अनेक घटना घडल्या. त्यापैकी एक घटना अशी होती, महिषासूर नावाचा दैत्य, की या महिषासुरानं देवादिदेव असणारे श्री महेश, ब्रह्मा आणि विष्णू यापैकी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. घनघोर तपश्चर्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून असा वर घेतला की मला कुठलाही दानव मानव मारू शकणार नाही, प्राणी मारू शकणार नाही असा मला वर द्या. आणि वराने उन्मत्त झालेला महिषासूर अत्याचार करू लागला, दुराचार करू लागला, अनेक साधू संतांना त्रास देऊ लागला, यज्ञ मोडू लागला, यज्ञात लोकांची आहुती देऊ लागला, देवावर सुद्धा यानं युद्धाची तयारी सुरू केली. आणि अशामध्येच या तुळजाभवानी मातेला ही गोष्ट कळाली. मातेने याच असणाऱ्या महिषासुराला गाठला, त्याशी युद्ध केलं, त्याला जरीस आणलं आणि तो मरण यातनेला टेकला. तेव्हा तो देवीला शरण गेला आणि सांगितलं, देवी तू सांगेल तसं मी ऐकतो, पण तू मला 2 वर दे. पहिला एक असा वर दे की तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव भक्ताने घेतलं पाहिजे आणि मी राक्षस आहे, मला मांसाहार आवडतो, तर मला अजन्म म्हणजे चंद्रसूर्य असेपर्यंत मांसाहाराचा नैवेद्य मला भक्ताने दाखवावा, असे 2 वर दे आणि मी तुला शरण जातो. आणि म्हणून तो राक्षस देवीला शरण गेला, मरण मागितलं आणि शरण गेला आणि त्यानं मरण चुकवलं. अशा या दैत्याला खुश करण्यासाठी, दैत्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी देवीला दैत्यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो. हो भक्तो, दसऱ्याच्या दिवशी पहाटे उठून विधिवत देवीची पूजा महंत करत असतात आणि जे देवीचे परंपरागत भक्त आहेत त्यांच्याकडून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर करवीर संस्थानाकडून दूध खीरचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर पाची पक्वान नसलेली पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, पानाचा विडा दिला जातो. आणि या सर्व विधीनंतर देवीला आजच्या दिवशी हे मांसाहारी नैवेद्य पण देवीपर्यंत जात नाही, तो देवीच्या पायाजवळ असलेल्या दैत्याला दाखवला जातो. हा नैवेद्य खालून दाखवला जातो, वर देवीच्या तोंडापर्यंत नैवेद्य दाखवला जात नाही. म्हणजे हा नैवेद्य 100% देवीसाठी नसतो, तो दैत्यासाठी असतो आणि दैत्यालाच दिलेला आहे. आणि म्हणून तुळजाभवानी मातेच्या ज्या पायाखाली जो दैत्य आहे महिषासूर, त्याच्यासाठी हा नैवेद्य दिला जातो. परंतु पुढे कालांतराने अनेक लोक मांसाहारी असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी मांसाहार बनवून देवीला नैवेद्य दाखवायची प्रथा. पण भक्त हो, लक्षात घ्या, हा नैवेद्य प्रत्यक्ष देवीला दाखवला जात नाही. देवीला शाकाहारी गोड नैवेद्यच दाखवले जातात आणि तेच नैवेद्य देवी स्वीकारते. मांसाहारी नैवेद्य हा फक्त आणि फक्त तिच्या दैत्यासाठी, तो पण तिला शरण आला होता आणि त्याने तिकडून वर घेतला होता. पुढे कथा असे आहे मित्रांनो, हा दैत्य फार माजला आणि पुढे देवीने दुसरा अवतार घेतला, तो म्हणजे सप्तशृंगी मातेच्या अवतारात तिने त्या दैत्याला मारलं. ही कथा आपण दुसऱ्या कथेमध्ये आपण ऐकलेली आहे. तर इथं आपण निश्चित लक्षात घेऊया, हा नैवेद्य हा फक्त आणि फक्त दैत्यासाठी असतो, देवीसाठी नसतो. तर एक शास्त्रीय कारण त्या लक्षात आलं असेल, वैज्ञानिक कारण लक्षात आलं असेल, किंवा हा दैत्याचं खाद्यच मांसाहार होतं त्यामुळे दाखवतात. आणि बकऱ्याचाच का दाखवतात? कारण बकरा हा एकमेव माजलेला प्राणी असतो, जो त्याचं माता पिता गोत्र, ज्या मातेनं शेळीनं त्याला जन्म दिला तिच्यावर सुद्धा वाकड्या नजरेनं पाहतो, तो माजलेला असतो आणि म्हणून त्याचा बळी दिला जातो आणि तो पण दैत्यासाठी दिला जातो. अशी ही कथा आहे. भक्तांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आई राजा उदय उदय.